न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि आज पहिल्या बुलेटिनमध्ये पहिली बातमी आहे ऑक्सिजनच्या तुटवड्याची। राज्याच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे काही रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईतल्या भगवती रुग्णालयामध्ये जवळपास 15 रुग्णांना रात्रीतल्या रात्री तातडीनं अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं। याआधी मुंबईतला ऑक्सिजनचा साठा संपत आल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। तर भगवती रुग्णालयात या सगळ्या रुग्णांना ज्या पद्धतीनं रातोरात हलवण्यात आलं ते पाहता यावर शिक्कामोर्तब झालाय। तिकडे जामनेर मध्ये रुग्णालयातला ऑक्सिजन संपल्यानं 11 रुग्णांना तातडीनं दुसरीकडे हलवण्यात आलं। उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव यामुळे अधोरेखित झालंय। भगवती रुग्णालयातून सगळ्या रुग्णांना तातडीनं दुसरीकडे हलवण्यात आलं। इथे सुद्धा कोविडचा वॉर्ड आहे आणि बहुतांश पेशंट हे ऑक्सिजनवरचे आहेत, तर काही जणांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय, तर काही जणांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। अवघे 4च ऑक्सिजनचे सिलेंडर काल रात्री शिल्लक होते आणि ही बाब चिंताजनक होती, कारण बहुतांश पेशंटना ऑक्सिजनची गरज होती। त्यामुळे तातडीनं रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आलं। काही जणांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं, तर काही जणांना अन्य शासकीय रुग्णालयातल्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं। काही जणांसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध होती स्वतंत्र, तर काही रुग्णांना खासगी गाड्यांमधून न्यावं लागलं। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, मिलिंद, खरं तर असं म्हटलं होतं की सकाळी नेहमी प्रसन्न करणाऱ्या गोष्टी कराव्या, पण राज्यात एकूणच आरोग्य व्यवस्थेचा जो काही बोजवारा उडालाय त्यामुळे सकाळची पहिलीच बातमी आपल्याला अशा पद्धतीने द्यावी लागते की राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे। खरं तर मुंबई सारखी अत्यंत श्रीमंत महानगरपालिका देशातली, तिने आतापर्यंत बऱ्याच गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज केल्या, पण आता मात्र ऑक्सिजनच्या अभावी महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांनाच त्रास होताना बघायला मिळतोय। काल दुपारपासून हा सगळा प्रकार सुरू झाला जेव्हा भगवती रुग्णालयाला ऑक्सिजनचं सिलेंडर सप्लाय करणाऱ्या कंपनीनं सिलेंडर सप्लाय केले नाहीत। त्यामुळे तातडीनं ज्या लोकांना व्हेंटिलेटर आणि बाकी इतर ऑक्सिजनच्या जास्त फ्लोची गरज होती अशा सगळ्यांना इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। साधारणतः 15च्या आसपास अनेक रुग्णांना हलवण्यात आलं आणि त्यानंतर या कंपनीकडून पालिकेला सांगण्यात आलं की काही सिलेंडर्स पुरवले जातील, पण रात्री अवघे 4 सिलेंडर्स भगवतीपर्यंत पोहोचले आणि 4 सिलेंडरमध्ये फार फार तर एखाद तास निघू शकत होता। त्यामुळे काल रात्री अचानकपणे जे उरलेले रुग्ण होते, म्हणजे एकूण 42 रुग्णांना आतापर्यंत शिफ्ट करण्यात आलेलं आहे। आणि मिलिंद, आपण जेव्हा असं म्हणतो का पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण, याचाच अर्थ असा असतो की त्या सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केलं जाते, अन्यथा कोविड सेंटरवर त्यांना CCC 1 मध्ये ठेवलं जात आहे। त्यामुळे काय परिस्थिती असेल आपण याचा अंदाज पण घेऊ शकत नाही, कारण कोविडचे पेशंट, ऑक्सिजनची कमतरता, बेड उपलब्ध नाहीयेत आणि मग अशांना काही जणांना सांगण्यात आलं की तुम्हाला जमेल तर तुम्ही खासगी रुग्णालयात घेऊन जा। त्यामुळे रात्रीची ही दृश्य जर आपण बघितली त्याच्यामध्ये कारमध्ये काही पेशंट या दृश्यांमध्ये तेच दिसतंय। काही रुग्णांच्या करता ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, पण काही जणांना आपापल्या खासगी वाहनानं अन्य रुग्णालयांमध्ये दाखल व्हावं लागलं। अपेक्षा करूयात की आज दुपारपर्यंत या स्थितीमध्ये सुधारणा होईल। स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे जामनेरमधून। जामनेरमध्ये सुद्धा मुंबईसारखीच परिस्थिती ओढवली। रुग्णालयातला ऑक्सिजनचा साठा संपला, त्यामुळे 11 रुग्णांना तातडीनं अन्यत्र हलवावं लागलं। इथे उपजिल्हा रुग्णालय आणि या उपजिल्हा रुग्णालयातलं हे भीषण वास्तव अंगावर काटा आणणार आहे। ऑक्सिजनच्या अभावी अन्य रुग्णांना हलवत असताना एका रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू झाला। जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे 3 दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, पण आपल्या लेवलवरती आपण ऑक्सिजन अरेंज करून आतापर्यंत पेशंटला ऑक्सिजनवरती ठेवले, परंतु आता पूर्णपणे सप्लाय हा बंद झाल्यामुळे जे अत्यवस्थ पेशंट होते ते 11 पेशंट आपण गोदावरी मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन करता रेफर केलेले आहेत।
आणि ऑक्सिजनचा पुरवठा आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून सुरळीत होईल अशी मी आशा करतो. आणि जेव्हा आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होईल तेव्हा आपण ऑक्सिजनसाठी पेशंट इथे ॲडमिट करू. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण कोरोना रुग्णांची संख्या याच पद्धतीनं वाढत राहिली तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल आणि निर्बंध सुद्धा अधिक कठोर होतील. सर्व गोष्टी ज्या आता नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवल्यात त्या बंद करायची वेळ येईल, असा इशारा दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. आपल्या जी लाट आलेली होती त्याच्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संख्या कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्यामुळं काही अशा प्रकारचे निर्णय जे काहींना कठोर वाटतात किंवा आम्हालाही ते कठोर वाटतात असे निर्णय घेण्याची वेळ आली आणि त्याच्याकरता नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. काल आमच्यातल्या काही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी पण सांगितलं की ह्याला जर व्यवस्थितपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव मग शेवटी मागच्या वेळेस सारखा कडक लॉकडाऊनची पाळी आणावी लागेल, तशी येऊ नये अशी आमची विनंती आहे. इकडे लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोक जर लॉकडाऊनला गांभीर्यानं घेत नसतील आणि त्यातच त्यांना पेट्रोल डिझेल मिळालं नाही तर लोक रस्त्यावरतीच फिरणार नाहीत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान यावर त्यांनी आता स्पष्टीकरणही दिलंय. पेट्रोल पंप बंद करण्याचा विषय नव्हता, पण लोकांनी लॉकडाऊन गांभीर्यानं घेतलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. जर लोकांनी गांभीर्यानं घेतलं नाही तर मात्र कडक लॉकडाऊन करावंच लागेल आणि त्या कडक लॉकडाऊनमध्ये जे काही बाहेर फिरतात विनाकारण तर त्यांना तर जर गाडीला त्यांच्या डिझेल पेट्रोल मिळालंच नाही तर फिरणार कसे, हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून देणार आणि त्या पद्धतीनं जर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल तर तो सुद्धा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असं मी म्हणतो. माननीय वडेट्टीवार साहेबांनी चंद्रपूर जिल्ह्यातला एक पेशंट परवा आम्ही बातम्यामधून बघितलं की तो पेशंट ऑक्सिजन मिळत नाही म्हणून तेलंगणाला गेला आणि तिथंही त्याला बेड मिळाला नाही म्हणून परत तो चंद्रपूरला आला. तीच परिस्थिती सगळ्या राज्यामध्ये आहे. तुम्ही राज्य सरकारला सगळे सल्ले देत बसण्यापेक्षा स्वतःकडे जे खातं आहे त्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी महाज्योतीची निर्मिती झाली, त्याकडे जरा लक्ष द्या. त्याच्या बाबतीमध्ये सरकारला काहीतरी बोला. राज्यामध्ये 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मात्र तरी देखील कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढते. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 63,729 नवे कोरोना बाधित सापडले तर 398 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान 24 तासात 45,335 जण कोरोनातून मुक्त झालेत. या सगळ्यांनी 45,000 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता सगळ्यांनी काळजी घेणं, नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करणं हे अत्यावश्यक. राज्यामध्ये कोरोनाची काय स्थिती आहे गेल्या काही दिवसातल्या आकड्यांवर नजर टाकूयात. 12 एप्रिलला 51,751, 13 एप्रिलपासून आकडे सातत्यानं वाढत आहेत. 60,212, 14 एप्रिलला 58,900, 15 एप्रिलला 61,600 आणि 16 एप्रिलला 63,729. हे सगळे आकडे पाहता आपणच गांभीर्यानं वागलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणच्या सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांवर एक नजर टाकूयात. मुंबईत 84,000 पेक्षा जास्त, ठाणे जिल्ह्यात सुद्धा 84,000 पेक्षा जास्त, रायगडमध्ये 10,000, पुण्यामध्ये 1,16,665, तिकडे सोलापूरमध्ये 11,051, नाशिकमध्ये 49,925, अहमदनगरमध्ये 18,000, जळगावात 11,570 हे ॲक्टिव्ह रुग्ण पाहत आहोत आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातले. औरंगाबादमध्ये 13,600, नांदेडमध्ये 13,000 पेक्षा जास्त, नागपूर राज्याची उपराजधानी 71,500 पेक्षा जास्त रुग्ण सध्या कोरोना ॲक्टिव्ह आहेत. तर भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये 13,987 कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण नोंदवले गेले.
इकडे राज्यामध्ये डबल म्युटंट म्हणजेच एका व्यक्तीला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोनाची लागण होण्याचा प्रकार समोर आलाय आणि यावर उपचार पद्धती काय असावी यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे विचारणा केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. पण हा प्रकार कदाचित थोडासा चिंताजनक असू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. कोणत्याही प्रकारची अन्य लक्षणं दिसली तर तातडीनं रुग्णालयाशी संपर्क साधावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे. नवी मुंबईतल्या एका कंपनीची ठाणे आणि कल्याणमधल्या नामांकित लॅबच्या नावानं फसवणूक करण्यात आली. बनावट लेटरेड बनवून कंपनीतील कामगारांचे खोटे रिपोर्ट देण्यात आले. जवळपास 125 कामगारांचे खोटे RT-PCR रिपोर्ट तयार करण्यात आल्याचं उघड झालंय. पोलिसांनी या लॅबच्या मालकालाच अटक केली. थायरोकेअरकडे ते सॅम्पल त्यांनी पाठवणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ते थायरोकेअरकडे सॅम्पल न पाठवता स्वतःच आपल्या कॉम्प्युटरवरून थायरोकेअरच्या लेटर हेडवर रिपोर्ट जनरेट केले. सगळे नॉट डिटेक्टेड असे रिपोर्ट जनरेट करून कंपनीला कामगारांसाठी ते दिले गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांना तो एकच QR कोड सेम दिसल्यामुळे त्यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी याबाबतची एन्क्वायरी थायरोकेअर लॅबमध्ये केली असता थायरोकेअरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे कोणतेही सॅम्पल आमच्याकडे त्यांनी पाठवले नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंप्लेंट दिल्यानुसार रबाळे MIDC पोलीस स्टेशनला 102/21 हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये सामील असलेले हे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 72,000चा मुद्देमाल, त्यांचे कॉम्प्युटर्स वगैरे जप्त करण्यात आलेले आहेत. अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आणि तेवढाच संतप्त सुद्धा. आणि आता आपण बातमी पाहणार आहोत ती कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा देणारी. राज्यामध्ये उपलब्ध होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा आता लवकरच वाढणार आहे. रेमडेसिवीरच्या निर्यात बंदीनंतर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या इंजेक्शनच्यासाठी राज्यात लोक वणवण फिरतायत, पण आता निर्यात बंदीनंतर राज्यासाठी मोठा साठा उपलब्ध होतोय. FDAचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी या संदर्भात निर्देश दिलेत. फार्मा कंपन्यांना FDAच्या आयुक्तांनी निर्देश देऊन स्पष्टपणे सांगितलंय की निर्यात बंदी थांबल्यामुळे जो साठा आता आपल्याकडे आहे तो तातडीनं राज्यभरातल्या रुग्णालयांना, शासकीय यंत्रणांना आणि रुग्णांना उपलब्ध करून द्यावा. आपण एक नजर टाकूयात. राज्याला हजारो रेमडेसिवीर इंजेक्शन्स लवकरच मिळत आहेत, कारण रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळे रेमडेसिवीरचा खूप मोठा साठा आता महाराष्ट्रात उपलब्ध होईल. निर्यात बंदीनंतर देशात इंजेक्शनची विक्री करता येणार आहे. त्यासाठी सुद्धा FDAनं काल तडकाफडकी निर्णय घेतलेले आहेत. फार्मा कंपन्यांना राज्यात हे रेमडेसिवीर विकण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे तुटवडा कमी होईल, रुग्णांची धावपळ कमी होईल, डॉक्टर आणि पेशंटचं टेन्शनही कमी होईल. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे थेट चंद्रपूर जिल्ह्यामधून. रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णालयांनी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं असलं तरी चंद्रपुरात मात्र काहीशी वेगळी स्थिती आहे. चंद्रपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रांगाच लावाव्या लागत आहेत. असं नाही तर अनेक ठिकाणी धावाधाव सुद्धा करावी लागते. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पालकमंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. इंजेक्शनचा पुरवठा कमी करण्याची मागणी सुद्धा, जी अडचण आहे इंजेक्शनच्या कमतरतेची ती तातडीनं दूर करून सामान्य पुरवठा व्हावा आणि लोकांची पळापळ थांबावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कोविड लसीसाठी म्हणा किंवा रेमडेसिवीरच्या इंजेक्शनसाठी म्हणा, लोक इकडे तिकडे भटकत आहेत. त्यांना बेडही भेटत नाही आणि प्रत्येक डॉक्टर असं सांगत आहे, प्रायव्हेट असो की सरकारी असो, ते इंजेक्शन तुम्ही स्वतः तुमच्या नातेवाईकाला अवेलेबल करून द्या. आज इथं तुम्ही गर्दी पाहू शकता. सकाळी 4 वाजतापासून काही काका लोक आले आहे का बा माझ्या नातेवाईकाला ते इंजेक्शन मिळेल. आणि पूर्ण चंद्रपुरात सरकारी दवाखान्यात गेले तरी ते सांगत आहे इथं हे जेनरिक मेडिकल आहे बा, इथं तुम्ही या, इथं तुम्हाला इंजेक्शन मिळेल. आणि मागच्या 2 दिवसापासून सर्व लोकांची दिशाभूल करून राहिली.
पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष द्यायला पाहिजे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.